रेडी का? शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण हळद पीक घेणाऱ्या शेतकऱ्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे. तर बरेच शेतकरी बियाणे हे शेतामध्ये स्टोअर करतात किंवा घरामध्ये स्टोअर करून ठेवत असतात. तर ज्यावेळेस लागवड करण्याची वेळ येते त्यावेळेस काही शेतकरी गडबडीमध्ये बीज प्रक्रिया करायला विसरतात किंवा त्याच्याकडे वेळ कमी असतो. तर शेतकरी बंधूंनो बीज प्रक्रिया ही करायलाच पाहिजे, कारण आपण जे एका ठिकाणी जे बेणं आपण स्टोअर करून ठेवत असतो कुठेही असू द्या ते, तर वातावरणातली जी बुरशी असते ती त्या बेण्यावर जात असते. आणि जर तीच आपण बियाणं जर डायरेक्ट आपण शेतामध्ये लागवड केलं तर त्या बियाण्यासोबतच बुरशीसुद्धा आपल्या शेतामध्ये जात असते. आणि शेतामध्ये पाणी आणि ओलाव्याच्या संपर्कात आल्यामुळे ती दुप्पट चौपट होत तिचा प्रादुर्भाव जास्त वाढत असतो. तर शेतकरी बंधूंनो, जसं आपण जेवणापूर्वी हात धुतो तसंच आपण बेणे लागवड करण्यापूर्वी किंवा लागवड करण्याआधी आपण बीज प्रक्रिया करायला पाहिजे. मग औषध आपण कुठलंही घेऊ शकतो. तुमच्या हिशोबाने तुमच्या खर्चानुसार तुम्ही केमिकलमध्ये जाऊ शकता. केमिकलमध्ये जर गेले तर एखादे कीटकनाशक आणि बुरशीनाशक घ्यायचं. तेच तुम्ही बायोलॉजिकलमध्ये ट्रायकोट्रामा आणि एखाद्यासोबत कीटकनाशक घेऊन सुद्धा करू शकतात. बीज प्रक्रिया केल्यामुळं आपलं जे जर्मिनेशन आहे, झाडाची जर्मिनेशन चांगल्या प्रकारे येत असते, उगवण शक्ती चांगली होत असते व झाड हे सशक्त असं त्याचं जर्मिनेशन होत असते. दुसरी गोष्ट बीज प्रक्रिया करायची कशी, तर आता पाहू शकता या शेतकरी ज्या प्रकारे बीज प्रक्रिया करायला ड्रम आहे, ड्रममध्ये त्यांनी पाणी भरलेलं आहे. हे कट्टा त्यांनी बुडवून टाकलेला आहे. त्यात ते 5 मिनटं त्यांनी प्रॉपर ठेवलेलं आहे. तर या प्रकारे असं ठेवायचं आणि आता हे काढणार आहेत अशा प्रकारे काढायचं. ही एक प्रॉपर बीज प्रक्रिया करण्याची पद्धती. अशा पद्धतीने जर आपण बीज प्रक्रिया केली तर ती एकदम योग्य अशी बीज प्रक्रिया होते. तर सर्व शेतकरी बंधूंनी या प्रकारे बीज प्रक्रिया करायला पाहिजे. आता हे पाणी धरू द्या लागले, नंतर पुन्हा बुडवणार. अशी 5-5 मिनिटाले पूर्ण बीज प्रक्रिया करायला लागले. धन्यवाद.